ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे। सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे टेक्निशियन उपोषणावर। वर्धाच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या 5 टेक्निशियननी आपल्या न्याय मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसापासून उपोषण सुरू केले आहे। गेल्या 7 दिवसापासून उपोषणावर बसलेल्या 5 पैकी सारिका शेषराव कांबळे यांची प्रकृती खालवली। या उपोषण मंडपाला आमदार राजेश बकाणी आणि लेबर कमिशनरने भेट दिली। मूळ नियुक्तीनुसार पदावर नियुक्ती देण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे। गेल्या 4 वर्षात सेवा देऊन प्रोबेशन पिरियड संपला असताना देखील मूळ पदावर नियुक्ती देण्यात आली नसल्याने उपोषण करण्याची वेळ आली। या ठिकाणी ॲड निघाल्यानंतर मागील 3 वर्षापूर्वी यांनी त्या ॲडला अनुसरून त्या ठिकाणी अप्लाय केला। तो लॅब टेक्निशियनची जागा होती। यांना 2 वर्षाचं प्रोबेशन पिरियड सिलेक्शन झाल्यानंतर देण्यात आलं आणि 1 वर्षाचं पुन्हा देण्यात आलं। त्याच्यानंतर पुन्हा 22 दिवसाचं देण्यात आलं आणि ज्या वेळेस यांना रेग्युलरचा ऑर्डर देण्यात आला त्यावेळेस लॅब टेक्निशियनच्या समोर ब्रॅकेटमध्ये ज्युनियर हा शब्द प्रयोग करण्यात आला आणि याच्यामध्ये ज्युनियर जर लिहिलं तर त्याची सॅलरी एकदम कमी येते। लॅब टेक्निशियनची एकदा तुम्ही जागा काढता आणि कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्ही ज्युनियर लिहिता, हा अन्याय करण्याचा प्रकार आहे। मागील 6 दिवसापासून हे उपोषणकर्ते आमरण उपोषणाला इथे बसलेले आहे। या संस्थेच्या अध्यक्षांना डीनना भेटायला गेलो तर ते भेटायला तयार नाही। इथे लेबर कमिशनर आहेत, इथे जिल्हा कामगार अधिकारी आहेत, आमचे मिलिंदजी देशपांडे कामगारांचे जे नेते आहेत ते आहेत, आमचे मिलिंद भाऊ भेंडे आहेत। आम्ही सगळेजण त्यांना ज्यावेळेस भेटायला गेलो तर ते भेटायला सुद्धा तयार नाही। आम्हाला सांगितलं की ते रेस्ट हाऊसला गेले। आम्ही रेस्ट हाऊसला गेलो तर तिथून आम्हाला पाहून ते निघून गेले, म्हणजे अक्षरशः पळून गेले। आणि या सगळ्या परिस्थितीला पाहून मी निर्णय केला की या 4 तासामध्ये जर यांनी या उपोषणाचा निर्णय केला नाही तर मी सुद्धा यांच्यासोबत उपोषणाला बसणार। ते जोपर्यंत ते संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी येणार नाही, जोपर्यंत चर्चाच होणार नाही तोपर्यंत कोण काय करणार। असं आहे की 7 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे। बिचाऱ्या मुली या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहे, काही मुलं बसलेले आहे। अशा स्थितीमध्ये 7 दिवस जर उपोषण केलं आणि तेही आमरण उपोषण केलं तर ज्याची परिस्थिती त्याला माहीत असते आणि ह्या परिस्थितीची जाणीव ठेवून मी या ठिकाणी आलो आहे। जर का याचा निर्णय लागला नाही तर मी सुद्धा या ठिकाणी उपोषण करणार। या हॉस्पिटलला साधारण 50% आणि 25% 75% ग्रँड मिळत असताना सेंट्रलचं 50% आणि स्टेटचं 25%, एवढं 75% ग्रँड मिळत असताना या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जातो। या ठिकाणी फॅमिलीचा विषय केला जातो, म्हणजे नोकरी कोणाला द्यायची तर कुटुंबातल्या लोकांना, बाहेरच्या लोकांना याच्यापासून वंचित ठेवायचं। बाहेरचे लोक या ठिकाणी लागले तर त्यांना काही ना काही कारणं सांगून काढून टाकायचं। हे प्रकार अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। हे प्रकार चालू देणार नाही। उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि ह्या उपोषणामध्ये सहभागी उपोषणकर्ते आहे 5 आहे। त्याच्यामध्ये मी एक सुमेध पाटील, त्याच्यानंतर हे स्वप्नील वर्गणे, नंतर तिसऱ्या शोएब खान आणि 2 महिला आहेत। त्याच्यामध्ये एक आहे सारिका कांबळे आणि दुसऱ्या आहे प्रतिभा देवतळे। त्याच्यामधल्या सारिका कांबळे यांची जी परिस्थिती थोडी खालावली होती तर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला रेफर करण्यात आलं होतं। त्यांना 1 दिवस ॲडमिट ठेवलं, 6 सलाईन लागल्या त्यांना आणि तिथनं डिस्चार्ज झाल्यानंतर त्या परत इथे आंदोलनस्थळी आल्या आणि परत उपोषण करत आहे। आणि याच्याबद्दल आम्ही निवेदन जे आहे पालकमंत्र्यांना पण दिलं होतं। पालकमंत्र्यांना स्पीड पोस्टनी केलं होतं। त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना भेटलं नाही तर आम्ही परस्पर जाऊन आमच्यापैकी जे एक व्यक्ती आंदोलन करते त्यांनी सरळ त्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये होते पालकमंत्री सर, त्यांना तिथे नेऊन दिलं। त्यांच्या PA सगळी गोष्ट सांगितली पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अजूनपर्यंत याच्याबद्दल काहीच माहिती नाही, निवेदनच पोचलं नाही आणि त्यांनी अजूनपर्यंत इथे भेट पण दिली नाही।